रामकृष्ण हरे. नित्यनियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. 9व्या अध्यायातील त्या ठिकाणी आपण 15 ओव्या पाहिलेत. 15 ओव्या. त्या 15 ओव्याचं त्या ठिकाणी आपण अभ्यास केलोय. मागच्या व्हिडिओमध्ये जेवढं झेपलं त्या ठिकाणी जमलं, जेवढं जमलं त्या ठिकाणी आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. मग आज आपण 16व्या ओवीत आपण त्या ठिकाणी 16वी ओवी पाहणार आहोत. चला तर मग 16व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी, करी तसे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐशी जाती, प्रेमाची असे. लहान मुलगा आपल्या बापाची चेष्टा करतो बघा. बापाची म्हणा, आईची म्हणा, आपल्या वाडवडिलाची म्हणा, भावाची म्हणा, त्या ठिकाणी एक वेळेस शान्या सुरत्यासारखं बोलतं बघा. बाळ असतं लहान पण मोठे शब्द बोलतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी माझं बोलणं आहे. मी जरी बुद्धिहीन असलो तरी, किती सुंदर सांगतात बरं का ज्ञानेश्वर महाराज. स्वतःला काय काय म्हणून घेतात तो? बुद्धिहीन, अल्पमती, अज्ञानी, पामर, काय काय म्हणून घेतात तो ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी स्वतःला. मी बुद्धिहीन असलो तरी त्या ठिकाणी तुम्ही प्रेमाच्या पोटी मला स्वीकारत आहेत. आणि माझं हे चावट बोलणं म्हणलेले आहेत. चावट. आणि या चावट बोलण्याला सुद्धा तुम्ही स्वीकारत आहेत या प्रेमाच्या पोटी. मी जर चावट जरी बोललो तर तुम्हाला आनंद होत आहे. आणि या माझ्या चावट बोलण्याला स्वीकाराल का? किंवा स्वीकारा. किती त्या ठिकाणी गुह्य ज्ञान सांगतात ज्ञानेश्वर महाराज. किती खोल त्या ठिकाणी विचार आहेत बरं का महाराज. आणि त्या ठिकाणी मी चावट आहे म्हणतात. आणि माझ्या ह्या बोलण्याला त्या ठिकाणी तुम्ही प्रेमाच्या पोटी सांभाळा अशी विनंती या ओवीद्वारे आम्हा तुम्हाला आणि श्रोतेगणांना करत आहेत. रामकृष्ण हरे. पुढच्या ओवीमध्ये उद्या काय सांगतात ते पाहू.